राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक 30 सप्टेंबर 2024चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकेची माहिती, दिल्ली आझादपूर येथील कांदा आवकेची माहिती, तसेच बांगलादेशमध्ये काल किती कांदा एक्सपोर्ट झाला, त्याला काय बाजारभाव निघाले तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बाजारभावामध्ये नेमके काय बदल आहेत तेही जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडी येथून। पुणे गुलटेकडी ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत 40 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे। आज पुणे गुलटेकडी ते कांद्याची आवक कमी झालेली आहे। पुणे गुलटेकडी ते आज बिग एक्स्ट्रा सुपर व्हीआयपी क्वालिटीच्या कांद्याच्या एक अर्ध्या लॉटला 4200 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले आहेत। त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे 4100 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। नंबर 2 प्रतीचे कांदे 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। ॲव्हरेज क्वालिटी कांदे 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। मीडियम प्रतीचे कांदे 3700 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। गोल्डा गोल्डी या प्रतीचे कांदे 3000 रुपयापासून 3300 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडी ते विकलेले आहेत। तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडी ते नवीन कांद्याच्या आवकेमध्ये वाढ झालेली आहे। 1200 गोण्यांची आवक आज पुणे गुलटेकडी ते नवीन कांद्याची आलेली आहे। त्याला बाजारभाव 3000 रुपयापासून जास्तीत जास्त 3800 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज पुणे गुलटेकडी ते विकलेले आहेत। तर मित्रांनो पुणे गुलटेकडी ते कांद्याच्या भावामध्ये आज कसलाही बदल झालेला नाही। कांद्याचे बाजारभाव आज पुणे गुलटेकडी ते स्थिर आहेत। तर मित्रांनो इंदोर मंडी येथे आज आवक 35 ते 40 हजार गोण्यांची आवक ही आलेली आहे। तर रतलाम मंडी येथे 500 पेक्षा जास्त वाहनांची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे। बेंगलोर येथे 1,06,271 कांदा गोण्यांची आवक आज आलेली आहे। तर मध्य प्रदेशात कांद्याची आवक आज कमी दाखल झालेली आहे। तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे कांद्याची आवक आज 105 गाड्यांची आहे। दिल्ली येथे कांद्याची आवक आज कमी दाखल झालेली आहे। सोलापूर येथे आज सकाळी 5 वाजेपर्यंत 200 वाहनांची आवक ही सोलापूर येथे आज दाखल झालेली आहे। तर मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला, त्याला काय बाजारभाव निघाले। मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून 56 गाड्यांची एक्सपोर्ट झाली। मेंदीपूर बॉर्डर येथून 47 गाड्यांची एक्सपोर्ट झाली। हिली बॉर्डर येथून 30 गाड्यांची एक्सपोर्ट झाली। अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल 133 गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांदे 49 रुपयापासून 56 रुपये किलोपर्यंत विकलेले आहेत। तर नाशिक जिल्ह्यातील कांदे 58 रुपये किलोपर्यंत विकलेले आहेत। नगर जिल्ह्यातील कांदे 56 रुपयापासून 57 रुपये किलोपर्यंत विकलेले आहेत। साऊथचा कांदा 50 रुपयापासून 56 रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे। मित्रांनो काल बॉर्डरवरती कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 2 रुपयांची घसरण ही बाजारभावामध्ये पुन्हा एकदा झालेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।